सीताफळ आणि विषारी. खाण्याआधी वेळात वेळ काढून एक वेळा नक्की बघा. कल्पना करा, आपल्या घराजवळ सहज मिळणाऱ्या एका साध्या झाडाच्या पानांबद्दल इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की नेमके काय खरे आणि काय गैरसमज हेच समजत नाही. काही लोक सीताफळाच्या पानांना औषधी गुणधर्म असलेले मानतात, तर काहीजण त्यांचा वापर करताना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देतात. मग यामागचे सत्य काय आहे? आज आपण सीताफळाच्या पानांबद्दल लोकपरंपरेत सांगितली जाणारी माहिती, उपलब्ध संशोधन आणि वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सीताफळ हे अनेकांना आवडणारे गोड आणि पौष्टिक फळ आहे. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय घटक आढळतात. मात्र या झाडाच्या पानांबाबत अनेक समज आणि गैरसमज समाजात प्रचलित आहेत. काही भागांमध्ये या पानांचा पारंपरिक पद्धतीने विविध कारणांसाठी वापर केला जातो. परंतु प्रत्येक पारंपरिक उपाय सुरक्षित किंवा सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. आयुर्वेद आणि लोकपरंपरेत विविध वनस्पतींचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये सीताफळाच्या पानांचाही समावेश आहे. मात्र एखाद्या वनस्पतीचा पारंपरिक वापर केला जातो म्हणजे तो प्रत्येक व्यक्तीसाठी परिणामकारक किंवा सुरक्षित आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. कोणत्याही वनस्पतीचा औषधी वापर करण्यापूर्वी योग्य माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. सीताफळाच्या पानांबद्दल अनेक ठिकाणी मधुमेह, त्वचेच्या समस्या किंवा इतर आरोग्यविषयक दावे केले जातात. काही प्राथमिक संशोधनांमध्ये काही घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे. परंतु या पानांचा वापर करून कोणताही आजार निश्चितपणे बरा होतो किंवा औषधांची गरज संपते, असे पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा दाव्यांकडे सावधपणे पाहणे आवश्यक आहे. काही ग्रामीण भागांमध्ये या पानांचा वापर कीटकांपासून संरक्षणासाठी किंवा इतर पारंपरिक कारणांसाठी केला जातो, अशी माहिती सांगितली जाते. मात्र अशा वापरामुळे ते मानवासाठी औषध म्हणून सुरक्षित आहेत, असे सिद्ध होत नाही. कोणत्याही वनस्पतीचा रस, पाने किंवा इतर भाग थेट त्वचेवर लावण्यापूर्वी किंवा सेवन करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. सीताफळ हे फळ मात्र योग्य प्रमाणात खाल्ल्यास संतुलित आहाराचा भाग होऊ शकते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी फळांचे प्रमाण त्यांच्या वैयक्तिक आहार योजनेनुसार ठेवावे. यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. अनेकजण असे मानतात की कोणत्याही नैसर्गिक गोष्टीला दुष्परिणाम नसतात, पण हे पूर्णपणे खरे नाही. काही वनस्पती काही व्यक्तींमध्ये ॲलर्जी, त्वचेची जळजळ किंवा इतर त्रास निर्माण करू शकतात. त्यामुळे स्वतःहून प्रयोग करण्यापेक्षा योग्य माहिती घेणे अधिक सुरक्षित असते. दातदुखी, मधुमेह, त्वचेच्या समस्या किंवा इतर कोणत्याही दीर्घकालीन आजारांसाठी केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. लक्षणे सतत राहत असतील किंवा वाढत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेवर योग्य उपचार घेतल्यास अनेक गुंतागुंती टाळता येतात. मित्रांनो, कोणतीही माहिती समाजमाध्यमांवर पाहिल्यानंतर ती लगेच वापरण्यापेक्षा तिची विश्वासार्हता तपासणे महत्त्वाचे आहे. पारंपरिक ज्ञानाचा आदर ठेवत आधुनिक वैद्यकीय माहितीचाही विचार करणे आवश्यक आहे. योग्य माहिती, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणताही उपचार सुचवणे नसून सीताफळाच्या पानांबद्दल प्रचलित माहिती आणि आवश्यक खबरदारी याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या प्रकृतीनुसार तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आणि आरोग्याशी संबंधित निर्णय नेहमी विश्वासार्ह माहितीच्या आधारेच घ्या.